श्री स्वामी समर्थ. तर स्वामींच्या चमत्कारच्या कथा आपण बऱ्याच ऐकल्या आहेत. स्वामींनी भरपूर असे चमत्कार केलेले आहेत. तर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे केवळ शब्द नाही तर लाखो भक्तांचा आधार आहे. आज आपण श्री स्वामी समर्थांच्या अशा एका सत्य कथेबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे स्वामींनी एका गरीब भक्ताच्या मुलीचे लग्न अक्षरशः शून्यातून विश्व निर्माण करून पार पाडलं. ही कथा आहे स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवणाऱ्या बडबडे नावाच्या एका निष्ठावान भक्ताची. अक्कलकोटमध्ये राहणाऱ्या बडबडे गुरुजींच्या घरी आनंदाची बातमी होती. त्यांच्या मुलीचे लग्न ठरले होते, पण या आनंदासोबतच त्यांच्या मनात मोठी चिंता होती. घराची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. लग्नासाठी पाहुणे येणार होते आणि जेवणावळी उठणार होत्या, पण घरात ना पुरेसे धान्य होते ना पैसे. गुरुजी हताश झाले आणि अक्कलकोटच्या वडाच्या झाडाखाली बसलेल्या स्वामींच्या चरणी जाऊन रडू लागले. स्वामींनी गुरुजींकडे पाहिले आणि मोठ्याने हसून म्हणाले, का रडतोस? लग्नाची तयारी कर, सर्व काही नीट होईल, आम्ही समर्थ आहोत. स्वामींच्या या एका शब्दाने गुरुजींना हत्तीचे बळ मिळाले. त्यांनी उधार उसनमारी करून लग्नाची तयारी सुरू केली. पण लग्नाच्या दिवशी जेवणाच्या वेळी मोठा पेच निर्माण झाला. तो म्हणजे पाहुण्यांची संख्या वाढली आणि स्वयंपाकी घाबरून गुरुजींकडे आला. महाराज, जेवण पुरणार नाही. गुरुजी पुन्हा स्वामींकडे धावले. स्वामींनी आपला एक सेवक पाठवला आणि सांगितले, सर्व अन्नपात्रांवर पांढरे कापड टाका आणि स्वामींचे नाव घेऊन अन्न वाढायला सुरुवात करा. कापड उचलायचे नाही. आणि काय आश्चर्य, त्या दिवशी शेकडो लोक जेवले, पंक्तीवर पंक्ती उठल्या, पण जेवण काही संपले नाही. उलट जेवण उरले. स्वामींच्या एका शब्दाने त्या गरीब भक्ताची लाज राखली गेली आणि लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. ही कथा आपल्याला एवढंच शिकवते की जेव्हा आपण सर्व काही स्वामींच्या चरणी अर्पण करतो, तेव्हा ते आपली जबाबदारी स्वतः घेतात. तुमची अशीच काही श्रद्धा असेल, तुमचा भक्तिभाव असेल, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि अशाच अजून भक्तिमय कथा पाहण्यासाठी, स्वामींबद्दल इन्फॉर्मेटिव्ह माहिती घेण्यासाठी, आध्यात्मिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.